निसर्गाने नटलेल्या सुंदर असणाऱ्या सगळ्याच जागा आपल्या मनाला अगदी भुरळ पाडत असतात आणि दिवसाढवळ्या या जागा आपल्याला छान सुद्धा वाटतात. पण ही जागा रात्रीच्या वेळी अतिशय भयावह किंवा भयान वाटू शकते. आज आपण एका अशाच जागेबद्दलची कथा बघणार आहोत जी मुंबई सारख्या मेट्रो सिटीमध्ये अगदी शहराच्या मध्यवस्तीमध्ये आहे. आरे कॉलनी. तसं तर इथे बऱ्याच मोठा दुधाचा उद्योग आहे, बऱ्याच लोकांची ये जा असते, पण रात्रीच्या वेळी अगदी भले भले या ठिकाणी पाय ठेवायला सुद्धा घाबरतात. काय आहे नक्की आपण जाणून घेऊ, पण कथा सुरू करण्याआधी अशाच काही हॉरर, मिस्टेरियस आणि अज्ञात गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या अज्ञात गोष्टी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी, मी योगिता सागर शिंदे आणि अज्ञात गोष्टी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आजची आपली कथा आहे आरे कॉलनीची, जी छोटा काश्मीर म्हणून सुद्धा ओळखली जाते. बरेचसे लोक अगदी निसर्गरम्य ठिकाण म्हणून इथे फिरायला सुद्धा जातात. अगदी झाडावेलींनी नटलेला जंगलाचा परिसर असणारा हा भाग, आणि इथे भूताखितांच्या हजारो गोष्टी सांगितल्या जातात. आणि त्यातलीच एक गोष्ट मी आज तुमच्यासाठी घेऊन आली. पवईला राहणारा एक जोडपं, दीपक आणि संगीता, आपल्या फॅमिलीच्या एका फंक्शनसाठी ते गोरेगावला गेले होते. फंक्शन संपेपर्यंत बराचसा उशीर झाला आणि निघायला त्यांना जवळपास 12 वाजले होते. दुसऱ्या दिवशीचं ऑफिस, ड्युटी, वेळेत पोहोचणं म्हणून त्या दोघांनी पवईला जाणारा शॉर्टकटचा आरे कॉलनीचा रस्ता पकडला. ते दोघंही मुंबईतच लहानाचे मोठे झालेले होते. दीपक आणि संगीता त्यांचा जन्मापासून मुंबईमध्ये वावर होता. ते मुंबईतच लहानाचे मोठे झालेले, आणि जसं सगळ्या लोकांना माहित असतात तसं आरे कॉलनी बद्दलच्या खूप साऱ्या गोष्टी त्यांनाही माहित होत्या. पण स्वतःला उच्च शिक्षित म्हणवणारा दीपक या सगळ्या गोष्टींवरती अजिबात विश्वास ठेवत नव्हता, कारण त्याचा कधीही तिथे जाण्याचा संबंध आला नव्हता. पण त्याची बायको मात्र घाबरलेली होती आणि तिने आधीच त्याला सांगितलं की आपण इथून नको जायला, भले थोडासा उशीर झाला तरी चालेल, पण आपण लॉंग रूटने जाऊ. पण दीपक मात्र ऐकायला तयार नव्हता आणि त्या दोघांनी आरे कॉलनीमध्ये एंट्री केली. थोडा वेळपर्यंत सगळं अगदी नॉर्मल वाटत होतं, पण 1-1.5 किलोमीटर आतमध्ये गेल्यावर मात्र त्यांना वातावरणातला बदल जाणवायला लागला. त्या भागामध्ये अचानक खूप थंड असं वातावरण त्यांना जाणवायला लागलं. कदाचित आजूबाजूला खूप झाडं झुडपं आहेत, जंगल आहे, म्हणून हा बदल असावा असा विचार करून त्यांनी आपल्या मनाला समजावलं. आपल्याला सरळ इथून निघायचं आहे. ज्या रस्त्याला 1 तासभर लागेल तो कदाचित 15 मिनिटात संपेल आणि आपण पटकन पोहोचू, हाच विचार त्या दोघांच्याही डोक्यात होता. अशाच विचारात आणखीन थोडं पुढे गेल्यानंतर त्यांना त्यांच्या गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात एक स्त्री एका झाडाजवळ उभा राहिलेली दिसली. तिला पाहून सगळ्यात आधी संगीताच्या मनामध्ये भीतीची लहर आली. हे काहीतरी विचित्र आहे हे तिला त्या क्षणी जाणवलं. पण दीपक मात्र फक्त घरी लवकर पोहोचण्याच्या विचारात होता. रस्त्यावरती कोणीतरी स्त्री दिसतीये, तिला कदाचित मदतीची गरज आहे, आणि तिने जेव्हा हात दाखवून गाडी थांबवण्यासाठी इशारा केला तेव्हा दीपक गाडी थांबवणारच होता. इतक्यात त्याच्या बायकोनी त्याला पुन्हा एकदा वॉर्न केलं की दीपक, गाडी थांबवू नको, आपण सरळ इथून निघून जाऊया. गाडी जशी जवळ जात होती तसं एका लहानग्या मुलाला कुशीत घेऊन उभा राहिलेली एक स्त्री त्यांना स्पष्टपणे दिसली. कदाचित तिला काहीतरी अडचण असेल किंवा मदतीची गरज असेल म्हणून दीपकने गाडी थांबवली. त्या बाईच्या डोक्यावरती जवळपास कपाळापर्यंत झाकेल इतका पदर होता. तिच्या हातामध्ये छोट्याशा दुपट्यात गुंडळलेलं एक लहान बाळ होतं. दीपकने अतिशय आपुलकीने तिला विचारलं, काय झालं ताई, काही अडचण आहे का? त्यावर त्या बाईने फक्त तिची मान डोलावली. तुम्हाला काय मदत पाहिजे, मी काही मदत करू शकतो का, असे दीपकने विचारल्यावर ती म्हणाली की माझं बाळ आजारी आहे, त्याला दवाखान्यात न्यायचं आहे. आता या परिस्थितीत दीपकला फक्त इतकंच सुचलं की तो कदाचित अँब्युलन्सला किंवा एखाद्या लोकल डॉक्टरांना कॉल करू शकतो, कारण 2 व्हीलरवरून त्या बाईला घेऊन जाणं त्यांना पॉसिबल नव्हतं. आजूबाजूला अतिशय अंधार होता, पण तरीही इतक्या वेळ थांबून त्यांची नजर थोडीफार स्थिर झालेली, आणि संगीताच्या एक गोष्ट अशी लक्षात आली जी बघून तिच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकली.
ज्या स्त्रीसोबत दीपक बोलत होता त्या स्त्रीचे पाय जमिनीवर टेकलेले नव्हते. किंबहुना गुडघ्यापासून खाली ती बाई अंतराळी हवेत उभी असल्यासारखी दिसत होती. हे बघून संगीता अतिशय घाबरली. संगीता दीपकच्या कानात कुजबुजली, दीपक गाडी पळव, ही बाई नसून ही एक आत्मा आहे. दीपकला लक्षात यायला थोडा वेळ लागला, पण हे ऐकल्याबरोबर त्याने गाडी स्टार्ट केली आणि जितक्या शक्य आहे तितक्या स्पीडमध्ये ते तिथून निघाले. कदाचित आपण इथून पुढे निघून आल्यावरती ती बाई आपल्या पाठीमागे येणार नाही असं वाटत असतानाच त्यांना आश्चर्याचा दुसरा धक्का बसला. कारण ती बाई त्यांच्या गाडीचा वेग मॅच करत त्यांच्या गाडीसोबतच पळत होती. कदाचित ही आपली शेवटची रात्र आहे, इथून आपण वाचणार नाही हे दोघांच्याही डोक्यात सुरू होतं. शक्य तितक्या प्रकारे संगीता देवाचा धावा करत होते. दीपक जितकं शक्य आहे तितक्या स्पीडमध्ये गाडी चालवत होता, पण ती बाई त्यांच्या बाजूलाच होती, जणू ती त्या गाडीसोबतच तितक्याच स्पीडने पळतीये. सगळ्या आशा संपलेल्या असताना अचानक काहीतरी घडलं आणि ती बाई अचानक गायब झाली. थोडा वेळ तर या दोघांच्या लक्षात काही आलं नाही, पण तरीही दीपकने गाडी थांबवली नव्हती. ते त्याच स्पीडने आरे कॉलनीमधून बाहेर पडले. जेव्हा ते पवई लिंक रोड पर्यंत पोहोचले तोपर्यंत मात्र त्यांना बरीचशी रहदारी, वाहनं, दुकानं, टपऱ्या दिसायला लागले होते. एक असंच चहाचं छोटंसं दुकान बघून त्यांनी गाडी थांबवली, त्यांच्याकडून पाणी घेतलं. पहिल्यांदा तर तोंडावर पाणी मारलं, घटाघटा पाणी प्यायले. ते दोघंही प्रचंड घाबरलेले दिसत होते. शेवटी त्या दुकानवाल्या काकांनीच त्यांना विचारलं, काय झालं रे, ती बाई दिसली का तिकडे? आणि हे ऐकल्यावर दीपक आणि संगीता दोघंही आश्चर्यचकित नजरेने त्या बाबांकडे पाहायला लागले. दीपक म्हणाला की हो, पण काका तुम्हाला कसं माहित? तर काका त्यांना म्हणाले की अरे मी बऱ्याच वर्षांपासून इथं आहे आणि हे आजचं नाही, ही खूप जुनी गोष्ट आहे. खूप वर्षांपासून ती बाई अनेक येण्या जाणाऱ्या लोकांना दिसते, पण तुम्ही नशीबवान आहात की तुम्ही तिथून वाचून निघून आलात. कारण बरेचसे लोक हे एकतर डोक्यावर परिणाम होतात किंवा भीषण अपघात होऊन हे जग सोडून जातात. मग संगीताने विचारलं की काका नक्की काय आहे त्या बाईची कथा? त्या आजोबांनी त्या स्त्रीची गोष्ट सांगायला सुरुवात केली. आरे कॉलनीमध्ये असणाऱ्या जंगलाचा जो भाग आहे तिथल्या वस्तीमध्ये आपल्या मुलाला घेऊन राहणारी ती एक स्त्री होती. 1-1.5 वर्षाचे तिचे लहान बाळ एके दिवशी तापाने अचानक फणफणायला लागले. ती त्याला दवाखान्यात सुद्धा घेऊन जाऊ शकत नव्हती, कारण बाहेर धो-धो पाऊस कोसळत होता. पण तरीही त्याला दवाखान्यात घेऊन गेलं पाहिजे म्हणून तिने त्याला एका दुपट्यामध्ये गुंडाळलं आणि घराच्या बाहेर पडली. चालत दवाखान्यापर्यंत जाणं तिला शक्य नव्हतं, कारण दवाखाना तिथून खूपच लांब होता. रस्त्याने जात असताना येईल त्या गाडीला ती हात दाखवून थांबण्याची विनंती करत होती, पण कुणीही त्यावेळेला गाडी थांबवली नाही, कुणीही तिला मदत केली नाही. आपल्या बाळाला तसंच कुशीत धरून जात असताना तिच्या लक्षात आलं की अंगातल्या प्रचंड तापामुळे किंवा पडणाऱ्या पावसामुळे तिचं बाळ हे जग सोडून गेलं आहे. ते दुपटं तसंच घट्ट पकडून ती रस्त्याकडेच एका झाडाखाली खूप वेळ बसून राहिली आणि बऱ्याच वेळाने जेव्हा तिला भान आलं तेव्हा मात्र ती ठार वेडी झाली. सतत त्या झाडाच्या भोवती फिरत राहणं, त्या झाडाखाली तासनतास पडून राहणं, असंच काही दिवस तिने आपले पुढे ढकलले आणि त्याच झाडाखाली तिनेही आपला जीव सोडला. तेव्हापासून प्रत्येक रात्री त्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या कित्येक वाहनांना ती बाई तिथं आपल्या बाळाला घेऊन उभी असलेली दिसते. हे जग सोडून गेल्यानंतर सुद्धा त्या आईच्या मनामध्ये आपल्या बाळाला वाचवण्याची एक आशा आहे. आजही ती येणाऱ्या प्रत्येक गाडीला हात करते आणि माझ्या बाळाला दवाखान्यात न्याल का म्हणून विनंती करते. आजपर्यंत तिथून जाणारे कित्येक माणसं ह्या धक्क्यामुळे एकतर वेडे झालेत किंवा त्यांचा भीषण अपघात होऊन
ते त्यातून बचावलेले नाही. पुढे मागे कधी तुम्ही आरे कॉलनीतून प्रवास केलात तर कदाचित तुम्हालाही ती स्त्री दृष्टीला पडेल. पण तुम्ही लक्षात ठेवा, ती फक्त स्त्री नाही, तर एक जखमी झालेली आई आहे, जी सूड घेते तिचं बाळ न वाचल्याचं. आता मला माहित नाही ही गोष्ट कितपत खरी आहे, पण ही कथा आवडली तर नक्की माझ्या कथेला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.